चेंबूर दुर्घटनेच्या अहवालावरून महापौर आयुक्तांमध्ये संघर्ष, चौकशी समितीच्या अहवालावरून महापौर संतापल्या. कंत्राटदार जबाबदार धरल्यानं रितू तावडेंची नाराजी. धनंजय मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त बीडमध्ये बॅनरबाजी. भावी कॅबिनेट मंत्री म्हणून बॅनर्सवर उल्लेख. भाजप आमदार सुरेश धस यांचा जयंत पाटलांना इशारा. जयंत पाटील यांनी माझ्या नादी लागू नये. अधिवेशनात केलेल्या आरोपांनंतर धस आक्रमक. एनडीएत जाण्याबाबत शरद पवार गटात चाचपणी. जयंत पाटलांच्या नेतृत्वात आमदार खासदारांची बैठक झाल्याची माहिती. अंतिम निर्णय शरद पवारच घेणार. सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाला राष्ट्रवादीतूनच आव्हान. राष्ट्रीय अध्यक्षपदाची फेरनिवडणूक घ्या. राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंग यांची मागणी. ऑपरेशन टायगर नंतर एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व. नागपुरात उबाठाच्या रामरक्षा आंदोलनाचा वाद पेटणार. आंदोलनानंतर भाजप मंदिर परिसरात महायज्ञ करणार. इगतपुरीत पर्यटकांवरील हल्ल्याप्रकरणी 9 जणांना अटक. तरुणीची छेड काढल्यावरून वाद. सासू आणि अंध पतीनं मिळून आईसह बाळाला विहिरीत ढकललं. अंध बाळ जन्माला आल्यानं हत्येचा प्रकार. बाळाचा मृत्यू तर आई गंभीर जखमी. जळगावच्या किनगावातील घटना. रिक्षावाल्याशी अनैतिक संबंधातून पतीची हत्या. पतीचे 3 तुकडे करून टाकले जंगलात. 11 महिन्यांनी बिंग फुटलं. तर नवी मुंबईच्या ऐरोलीतील धक्कादायक प्रकार. सलग 3ऱ्या दिवशी श्रीरामपूर बंदची हाक. हॉटेल व्यावसायिकाच्या हत्येनंतर बेमुदत बंदची हाक. गुन्हेगारी टोळ्यांविरोधात उद्या महामोर्चा निघणार. धाराशिवच्या भूममधील दूध भेसळ प्रकरणी धक्कादायक खुलासे. 6 महिन्यात 23,4,70,000 लिटर भेसळयुक्त दुधाची विक्री झाल्याचा संशय. चालू आठवडाही कोरडाच जाण्याची शक्यता. 20 जुलैनंतरच मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची चिन्ह. हवामान विभागाची माहिती. सुपर अल निनो नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक तीव्र होणार. सध्या मराठवाड्यात दुबार पेरणीचं संकट. विदर्भात जलसाठे आटले. राज्यात पाऊस ओसरताच भाजीपाला प्रचंड महागला. किरकोळ बाजारात भेंडी, गवार, ढोबळी मिरची 1,200 रुपयांच्या घरात. नवी मुंबईतून आजपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणं. पहिल्या 3 आठवड्यात अबुधाबी, दुबईसाठी सेवा. आखातात जाणाऱ्यांसाठी सुविधा. देशभरातील शाळा कॉलेजमध्ये सर्वंकष लैंगिक शिक्षण लवकरच लागू केलं जाणार. केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात माहिती. सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली. 17 दिवसांपासून उपोषण. 8 किलोहून अधिक वजन घटलं. केंद्र सरकारकडून कोणताही प्रतिसाद नसल्याचा आरोप. महागाईनं लक्ष्मण रेषा ओलांडली. किरकोळ महागाई दर 4.38%. व्याजदर कपातीची शक्यता धुसर. अमेरिकेनं होर्मुझ सामुद्रधुनीत पुन्हा लागू केली नाकेबंदी. सुरक्षेच्या बदल्यात ट्रम्प 20% शुल्क आकारणीच्या तयारीत. वर्ल्ड कपमध्ये आज पहिली सेमीफायनल. फ्रान्स स्पेन आमने सामने.